नमस्कार। GSB टेम्पल ट्रस्ट आयोजित त्रिपुरी पौर्णिमेच्या महोत्सवाच्या निमित्ताने आज बाणगंगा आरती होती। ती आरती पाहण्यासाठी मी आले खरी, पण इथे प्रचंड पाऊस होता। कळेच नाही आरती होणार कशी, लोक थांबणार का या आरतीसाठी। पण लोकांची श्रद्धा ही कायम आणि अस्तित्व जाणवण्याची आणि अस्तित्व असण्याची त्यांची जी श्रद्धा असते ती आज आपल्याला पाहायला मिळाली। बाणगंगेची कथा आहे, परशुरामाची आहे, लक्ष्मणाची आहे, रामाची आहे, म्हणजे वालुकेश्वर मंदिराची आहे। जेव्हा महादेव शंकरांनी त्रिपुर राक्षसाचा वध केला आणि त्या दिवशीची कार्तिक पौर्णिमा म्हणजे त्रिपुरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते। केदारनाथ के स्वरूप को देखिए, बद्रीनाथ के स्वरूप को देखिए, कामाख्या के मंदिर के विकास को देखिए। अगर यह सभी विकसित हो सकते हैं तो बाणगंगा का कॉरिडोर क्यों नहीं बन सकता? यह जो ऐतिहासिक स्थान है जहां भगवान रामचंद्र जी आए थे और लक्ष्मण जी ने इस बाणगंगा को धरती से उत्पन्न किया। वाराणसीची गंगा आरती आपल्याला खूप जणांना पाहायला मिळत नाही, खूप जण तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत, पण आज अनेक भक्तगण स्वतःच्या डोळ्यांनी ही बाणगंगा आरती बघायला आले होते। सिंदूर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, जोन दिल लाल विराजे सुत गौरी हर को। हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को। जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय देव जय देव। बाणगंगा प्रतिष्ठान जे अशी आरती गेल्या वर्षानुवर्ष करतायत, पण लोकांपर्यंत ते पोहोचलं नव्हतं। गेली 2 वर्ष लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा हा प्रयत्न आहे आणि ही आरती पाहण्यासाठी लाखो भक्तगण यावेत अशी मी सगळ्या मुंबईकरांना, महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या सगळ्या लोकांना आवाहन करते की या पौर्णिमेच्या उत्सवाला येऊन ही आरती पहा। ही आरती पाहण्याचं सुख मला लाभलं। ती नेत्रसुखद आरती तर होतीच, पण त्याचबरोबर पर्जन्यराजांनी सुद्धा हजेरी लावलेली असताना ज्या संख्येने लोक इथे उपस्थित होते ते खरंच पाहण्यासारखं होतं। आणि पुढच्या वर्षी आपण इथे भेटू आणि ही आरती आणि त्याचा आनंद द्विगुणित होईल अशी आशा करूया। जय हिंद।